आजकाल आमची रोजची सकाळची सुरुवात ही केळी खाऊन होते. तिच्यासाठी आज मी एक मास्क तयार केलं, ते तिला लावून तिला अंघोळ घालून छान झोपवलं. ती झोपली तेवढ्यात मला कळलं की एक डिलिव्हरी येते. सो मी दरवाजा ओपन करून बसली, कारण बेलने ती लगेच उठते. मला एकदम हसू येत होतं की या पोरीमुळे काय काय नवीन प्रयोग करावे लागत आहेत. चतुर्थी होती म्हणून मस्त घावणे केले. भगर आणि साबुदाणा भिजत घातला होता. तो भिजल्यानंतर मस्त मिरची, मीठ आणि दही घालून दळून घेतलं. छान घावणे केले, दह्यासोबत खाल्ले आणि सखीला पण तेच खाऊ घातले आज. त्यानंतर सखीने भयंकर पसारा घातला. सोसायटीमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम होता, सो मी तिला खालीच पोळी आणि पाणी घेऊन गेली होती की तिला खालीच खाऊ घालूयात. सोबतच छावा मूवी पण दाखवला, तो पण थोडा बघून आलो. घरी आल्यावर मस्त बेत होता आमचा. त्यानंतर सखीची मस्ती बघा. तिला जे बुक्स मधलं जे काही आहे ना ते मला आणि पापाला दाखवायचे. त्यानंतर ती माझ्या बेडरूममध्ये जाऊन गोंधळ घालत होती. सखी काय करती बेटा तू? इतकी मस्ती बी करणाऱ्या माझ्या बुकोबाने रात्री 3:30 वाजेपर्यंत आम्हाला जागवलं. फायनली ती झोपली आणि मग संपला आमचा दिवस.